नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील अनुदूर येथील श्री निळकंठेश्वर संस्थान मठात मठपती परमपूज्य श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सव आणि जन्मदिन सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला पंचपीठाधीश्वर जगद्गुरूंचा भव्य अड्डपालखी महोत्सव व जलकुंभ मिरवणूक अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला. भाविकांच्या जयघोषाने आणि पारंपरिक धार्मिक उत्साहाने संपूर्ण अनुदूर नगरी शिवमय झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रंगापुरी महापीठाचे जगद्गुरू सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी, काशी महापीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, तसेच श्रीमद काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे अनुदूर येथे आगमन झाले. देशातील 4 प्रमुख राजगुरू एकाच वेळी उपस्थित राहिल्याने या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. संपूर्ण अनुदूर नगरी या सोहळ्यासाठी सज्ज झाली होती. श्री निळकंठेश्वर मठ ते जवाहर प्रांगणापर्यंतच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी पताका आणि भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या. गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या शिवकथेची सांगता प्रसिद्ध शिवकथाकार श्री हरिहरानंद यांनी केली. या भव्य मिरवणुकीत सुमारे 5000 महिलांनी शिस्तबद्ध जलकुंभ मिरवणुकीत सहभाग घेतला. पारंपरिक हलगी, ढोल ताशा, झांज पथक, लेझिम आणि सिंग पथकांनी वातावरण भक्तिमय केले होते. तसेच केरळ येथील प्रसिद्ध अट्टम चेंडी कला पथकाने सादर केलेल्या पारंपरिक कला प्रकाराने उपस्थितांची मने जिंकली. अनुदूरकरांसाठी हा सोहळा पर्वणी ठरला. यावेळी समिती अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी मंत्री बसवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समिती अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सरपंच रामचंद्र आलुरे, सुनील चव्हाण, ॲडव्होकेट दीपक आलुरे, धनराज मुळे, कल्याणी मुळे, संतोष मुळे, बाबुराव मुळे, सोमनाथ शेटे, राजेंद्र स्वामी, श्रीशैल लंगडे, अप्पासाहेब आलुरे, सोमनाथ डांगे, माणिक मुळे, रामलिंग नरे, खंडाप्पा मुळे, बसवराज नरे यांच्यासह रौप्य महोत्सव समिती व अनुदूर ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घेतला. या भव्य अड्डपालखी महोत्सवाचे नेतृत्व परमपूज्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी आणि जेवळी मठाचे मठाधिपती गंगाधर महास्वामीजी यांनी केले. त्यांच्या समवेत डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी, गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी, दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी तसेच महादेव शिवाचार्य हिरेमठ यांची उपस्थिती लाभली. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि भक्तिभाव यांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या भव्य सोहळ्याची नोंद अनुदूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. धन्यवाद. दादा कसं ऐकणार आहे इथे येईल ना दादा. आज कार्यक्रम होत आहे, कसं पाहता या कार्यक्रमाकडे? आज अंदूर येथे 4 जगद्गुरू आलेले आहेत आणि या अतिशय पवित्र पुरुषांच्या सानिध्यामध्ये आज एक प्रचंड मोठा उत्साहामध्ये कार्यक्रम होणार आहे. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन बसवेश्वरांची जी शिकवण आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आज प्रवचनाच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहेत आणि इथे 10,000 पेक्षा जास्त भाविक आज आलेले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि इथून जाताना एक मोठी अध्यात्माची शिदोरी घेऊन प्रत्येक जण जाणार आहे. अशा सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपले महाराज आणि जे जगद्गुरू आवर्जून आज आले त्यांचं देखील मी स्वागत करतो.